घड्याळ नवं, वेळ ही नवी, हे ब्रीदवाक्य स्वीकारत शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. मंचरमध्ये हे जाहीर प्रवेश होणार आहे. दादा आत्ता आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर शिवबंधन अद्यापी आम्हाला दिसतंय, आता याची जागा आज घड्याळ घेणार आहे. शिवबंधन हे कायम राहील. हा भगवा कलर आहे, हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे, हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. त्यामुळं ते काढण्यात तसं काही गरज आहे असं मला वाटत नाही. घड्याळ तर कायमच असतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घड्याळ हे कायम अस्तित्वात असतं. परंतु या घड्याळाची वेळ आता नवीन आहे. तुम्ही शिंदे गटातून, शिवसेनेतून थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या गटात येत आहे, तर ही वेळ जी तुम्ही साधलेली आहे त्याबद्दल काय सांग? घड्याळाची वेळ आहे तीच असते आणि माझ्यासाठी घड्याळाची वेळ ही काही नवीन नाही. आज योगायोगानं ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आहे. त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. मुळात ह्या मतदारसंघासाठी शिवसेनेनं मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केला होता की ही जागा आम्हाला मिळावी, असे प्रयत्न चालू होते. किंबहुना अजित पवार गट महायुतीमध्ये यायच्या अगोदरपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी मला सूचना दिल्या आणि सांगितलं की ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही काम चालू करा, तुम्हाला जिंकायचं आहे. आणि म्हणून गेले 18-19 महिने मी पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरतो आहे, काम करतो आहे. आणि काम करण्यासाठी ह्या सरकारनं, महायुती सरकारनं मला प्रचंड बळ दिलं. विकास निधीच्या माध्यमातून DPDC असेल, बजेटची कामं असतील, नगरविकासचा निधी असेल, 25-15चा निधी असेल, दलित वस्तीसाठी असणारा विकास निधी असेल, या सगळ्या निधीच्या माध्यमातून मला 15 वर्षामध्ये माझ्या खासदारकीच्या काळामध्ये जो निधी मिळाला नाही त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त निधी आणि ताकद या सरकारनं दिलं. उदाहरणार्थ, आज काही लोक क्लेम करतात धर्मवीर संभाजी महाराजांचा जो समाधीस्थळ आहे त्या ठिकाणचा विकास आराखडा, हा विकास आराखडा आमदार आणि खासदार ते क्लेम करतात की त्यांनी केलं आहे, त्याच्यावर काम केलं आहे. हे सगळं साफ झूट आहे. ह्या विकास आराखड्याची मूळ संकल्पना स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे आणि माझी आहे. आम्ही दोघांनी त्याच्यावर काम केलं, अनेक बैठका घेतल्या. 2017-18च्या दरम्यान तो नियोजन मंडळापुढं मांडला आणि तो त्यावेळेला 150 कोटीच्या आसपास, 125-150 कोटी रुपयाच्या आसपासचा विकास आराखडा होता. आम्ही दोघंही पराभूत झाल्यानंतर त्या विकास आराखड्यावर अजितदादांच्या माध्यमातून काही बैठका झाल्या आणि त्या विकास आराखड्याची किंमत 200-250 कोटी रुपयाच्या आसपास गेली. बैठका झाल्या. सगळ्यात जास्त पाठपुरावा अजितदादा यांचा मोठ्या प्रमाणात होता. खासदार आमदार त्यांना फक्त बैठकीला बोलवलं जायचं आणि प्रेझेंटेशनला ते तिथं उपस्थित असताना रील करण्यासाठी, फेसबुकवर टाकण्यासाठी फोटो काढून आम्ही करतोय असं दाखवत होते. परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही. मग त्यानंतर ह्या वेळेला एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सरकारनं मला ताकद दिल्यानंतर मी त्याच्यावर पुढाकार घेतला त्या प्रकल्पावर आणि तो प्रकल्प मी म्हटलं नव्यानं झाला पाहिजे, नवीन विकास आराखडा केला पाहिजे, ग्रामस्थांना विचारात घेतलं पाहिजे, काही कामं अजून वाढवली पाहिजे. त्याप्रमाणे सरकारनं आदेश दिले आणि सगळ्या संबंधित सचिवांना सांगितलं की आढळराव सांगतील त्याप्रमाणे नवीन सुधारित विकास आराखडा सादर करा. तो मी 400 कोटी रुपयाचा सादर केला, त्याला मंजुरी मिळाली, त्याचं काम चालू झालं, त्याचं भूमिपूजन झालं. म्हणजे अशा प्रकारची कामाची ताकद ह्या सरकारनं मला दिली. अशी काही कामं आहेत. बरोबर दादा, हे गेल्या 1.5 वर्षात अजितदादा तुम्हाला चांगला या ठिकाणी निधी देत आहेत, परंतु त्याच्या आधीचं म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात त्याच अजितदादांवरती आपण या ठिकाणी अनेकदा आरोपही केले होते. आता हा समतोल नेमका तुम्ही कसा साधणार? आता आज त्यांच्यासोबत तुम्ही स्टेजवरती असणार आहेत, काही अवघडल्यासारखं होईल असं काही चित्र दिसतंय? अजिबात नाही. माझी भूमिका त्यावेळेला योग्य होती. आपण म्हणता की मी अजितदादावर काही आरोप केले, अजिबात नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जो टोकाचा संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये खूप मतभेद झाले, भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या
आणि हे सगळं होत असताना माझ्या शिवसेना पक्षाचा सभापती 6 महिने जेलमध्ये आहे आणि माझ्या पक्षाचे मुख्यमंत्री त्याच्याकडे कानाडोळा करतायत, त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. त्यावेळेला माझी चीड आणि संताप येणं साहजिक आहे. शिवसैनिक पक्षासाठी लढतो आहे आणि तो जेलमध्ये आहे. तुमच्याकडे ते खातं आहे, तुम्ही मुख्यमंत्री आहेत, याच्यावर काहीतरी करायला पाहिजे होती. म्हणून माझी ती चीड ही जरी राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादीला संबोधून जरी असली तरी माझी खरी चीड महाविकास आघाडी सरकार आणि विशेष करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. कारण त्याच्याकडे अनेक वेळा ह्याविषयी मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. अनेक खटले म्हणजे 307चा एखाद्याला थोबाडीच मारली, पोलिसांनी त्याच्यावर 307 गुन्हे त्यात तत्कालीन आमदार शिरूरचे त्यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल केले. ही किती अशा वेळेला संताप येणारच ना. मग मी सरकारमध्ये आहोत आणि हे असताना तुमचंच व्यवस्थित चाललं आहे, पण आम्हाला सुखानं जगू द्या, हे माझं वाक्य होतं. त्यामुळं राष्ट्रवादीच्या विरोधात किंवा आदिदादाच्या विरोधात वैयक्तिक माझा असं काही कुठलाही दोष नव्हता. बरोबर दादा, 2004 साली तुम्ही राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आले. गेली 20 वर्ष तुम्ही शिवसेनेत आहात. मधल्या काळात तुम्ही शिंदे गटाकडं तुम्ही या ठिकाणी गेलेलात आणि आता परत एकदा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करताय. ही नेमकी घरवापसी म्हणायची का हा पर्याय म्हणायचा लोकसभेच्या अनुषंगाने? कारण आता ती राष्ट्रवादी राहिलेली नाही आहे, त्यामध्ये फूट पडलेली आहे. ही घरवापसी किंवा हिनपेक्षा मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा काय माझा पक्ष बदलू दल बदलूपणा नाही की मी ह्या पक्षातनं त्या पक्षात कोलांट उडी मारली, असंही नाही. माझे मित्र आमचे संमत हितचिंतक म्हणतात की बिडूकुडी नाही. बिडूकुडी त्यांनी केलेले आहेत, मी नाही. मी 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे. आजपर्यंत म्हणजे प्रवेश करेपर्यंत मी धनुष्यबाणाशीच प्रामाणिक राहिलो. मी 20 वर्षात कधीही कोलांट उडी मारली नाही, बिडूकुड्या मारल्या नाही. त्या सद्यस्थितीच्या खासदारांनी 5 वेळा बिडूकुड्या मारलेल्या आहेत. त्यांना ते विसरलेत आणि माझ्यावर तशा प्रकारच्या शुभेच्छा देताना 4 पक्ष बदलले. अरे कुठले 4 पक्ष? माझा एकच पक्ष धनुष्यबाणाचा होता. तुम्ही मनसेनंतर शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनंतर अजितदादांच्या गटामध्ये घेऊन तुम्ही लोकांचे ॲफिडेविट लिहून घेत होते. ॲफिडेविट लिहून जो काय कायदेशीर मसुदा तयार करायचा ते कामात तुम्ही मग्न होतात. आमदारांना मिठ्या मारत होतात. ज्या दिवशी शपथ होती त्या दिवशी देवगिरी बंगल्यावर आमदारांना मिठ्या मारून जोराजोरात ठहाके मांडत होतात की नाही आता आपण सत्तेत आलो, आता सत्ता आपल्या खांद्यावर आहे. ही तुमची वाक्य होती. दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा शरद पवार साहेबांकडे गेलात आणि आता सांगतात की मी बिडूकुड्या मारल्या. मी बिडूकुड्या मारलेल्या नाही. आता राहिला प्रश्न, हे का झालं? माझी अवस्था अशी झाली होती की साहेबांनी सांगितलं की तुम्हाला लढायचं आहे. मी त्याप्रमाणे 5 वर्ष काम करतो आहे. 5 वर्षानंतर अचानक घरी बसणं हे शक्य नव्हतं, कारण जागा ही राष्ट्रवादीला जाणार ही नैसर्गिक क्लेम त्यांचा आहे. 4 आमदार त्यांचे, सिटिंग खासदार त्यांचा, हे सगळं असताना अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी माझ्यासाठी मनापासून प्रयत्न केले की मी ही जागा, ह्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा द्यायला त्यांना देऊ, ही जागा आपण घेऊ, अशा प्रकारचे प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. शेवटी तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून ठरवलं की ह्या जागेचा सहमतीचा उमेदवार म्हणून मला त्यांनी पसंती दिली. मला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की तुम्ही जरी शिवसेनेचे आहात तरी मी तुम्हाला परवानगी देतो की माझा उमेदवार म्हणून तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढा आणि प्रवेश करा. त्यामुळं इथं सरळ सकट फक्त नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी, महाराष्ट्राचं मिशन 48 साध्य करण्यासाठी हे आम्ही उचललेलं पाऊल आहे. त्यामुळं आज मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो आहे, तो राष्ट्रवादीमध्येच राहणार. दादा, पुढचा एक प्रश्न आणि तो महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या लोकसभेला आपण पाहिलं होतं की तुमचा पराभव झाला होता, परंतु तुम्हाला 5.6 लाखाहून अधिकची मतं या ठिकाणी मिळाली होती. परंतु त्यावेळीची महायुती आणि आत्ताची महायुती यामध्ये बराच फरक झालेला आहे. उद्धव ठाकरेंचा गट इकडे आलेला आहे, शिंदे गट महायुतीत आलेला आहे, अजित पवारांचा गट महायुतीत आलेला आहे. आता नेमकं कसं तुम्ही हे सगळं गणित साधणार आहात? कारण अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलेलं आहे, त्यांना ते दुसऱ्यांदा खासदार करणार नाहीत आणि त्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. साहजिक आहे, पक्ष आणि अजितदादा, वळसे पाटील आणि आमचे आमदार जी जबाबदारी माझ्यावर टाकतील ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. राहिला प्रश्न ह्या मतदारसंघातलं वातावरण कसं राहील, मी आपल्याला सांगतो.
हे आता माझ्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने हे वातावरण एकतर्फी झालेलं आहे. इथं भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि माझे वैयक्तिक संबंध असलेले इतर पक्षातले सुद्धा लोक आहेत. लोकांचा जो आक्रोश आहे, लोकांचा जो आवाज आहे की नाही, गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही चूक केली आहे, आमचं चुकलं. प्रत्येक गावागावात लोकांच्या भाषणाची सुरुवात, प्रस्तावनेची सुरुवात अशी होते की दादा आम्ही चुकलो, ह्या वेळेला आम्ही चूक करणार नाही. हा आवाज मतदारसंघात सगळ्या गावी आहे. ठीक आहे, वैयक्तिक एखाद दुसऱ्याचं मत वेगळं जरी असलं तरी ह्या वेळेला ती परिस्थिती वेगळी आहे आणि आता ग्राउंड रिॲलिटी वेगळी आहे. समोर मीडियात जे दाखवलं जातं ते टोटली वेगळं आहे. म्हणजे समोरचा उमेदवार फक्त आणि फक्त मीडियावर डायलॉग फेकी कशी करायची, चित्र कसं निर्माण करायचं, कसा आवाज निर्माण करायचा. जसं नाटकाच्या स्टेजवर किंवा शूटिंगच्या स्टेजवर काम करत असताना शिवशाही दाखवायची आणि सगळी पात्र त्याच्यामध्ये आपण स्वतःला शिवशाही समजून हे करायचं आणि लोकांची मनं जिंकायची, तशा प्रकारची परिस्थिती आता राहिलेली नाही. जनता सुज्ञ झालेली आहे. तर अजित पवारांनी डिसेंबर महिन्यामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही असं खुलं आव्हान दिलं आणि हेच आव्हान आता शिवाजी आढळराव पाटील हे स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत आणि ते अमोल कोल्हेंना पराभूत करूनच राहतील असा विश्वास या ठिकाणी त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, मंचर, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.